अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्रादे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच कथा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर यांची देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. एकूण या देव मामलेदार हासुनी देती उत्तर तशी पिशाच लागले थोर माझेनी दूर नव्हेजी. ऐसे उत्तर ऐकून दुखित झाली अंतकरणी. मगरी स्वामी सुताची जननी अक्कलकोटी. येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई मागे वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाडीपुऱ्यात तेथे जागा नव्हती व्यवस्था मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. कारणाने त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शक 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एक समयासी नगरकर नाना दोषी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान. राहून स्वामी सुताप्रती आनंदली नाना चित्ती प्रेमानंदी चरणवंदिती स्तवन करीती दयांचे. स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना दोषी रंगले भजनाची समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया शिजरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका शिजरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थी त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू लागले समर्थाशी पाहुणी असो भक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांचे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी ताची दर्शना तसे समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुन सांगती ऐकून जन चकित होती वर्णिती कथी सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनात तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंद. स्वामी दर्शन घेतल्याविन दोन सेवी उदकांना ऐसे दिवस झाले दिन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांचे मने सत्वरी तुम्ही जाऊन या जरी त्या साधुते मंदिरी प्रार्थनीय आणावे. पाहून या समर्थांनी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठे चरणी घातली. निज सुद्धा ते पाहुणी आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंग नाचती. एके दिवशी समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती दयाकानी आम्ही जातो निजधामी वाळसापुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुतानी शब्द होई कल्पना न साही त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनती स्वामीसी ऐसे न करावे काही मी जाणले करू तू माझी आई. स्वामी दर्शी हृदयाची म्हणती आम्ही तवर हृदयी वास करून इच्छे चिंता न करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग देत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामी सुत दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी. तो चिरोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थादे. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणते सुताचे सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगाती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तपोवर्णी यथार्थ ठेवली ती उडुगी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परितो पुन्हा आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करते विचित्र करणी बैसले स्नान करुणी परी गंधन लाविती. भोजनाचे न उठती धरणीवरी अंग टाकते कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. चुक्या माझी सत्वर मुंबईवनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी स्वतः
जाता झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तिथे समजला समाचार, परत्र पावला आत्महत्य. निजे पुत्र मरण वार्ता ऐकून करती आकांता, तो दुःखद समयवर निता दुःखद अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतून आल्या पाही बोलल्या काय समजता दे. सुता आपुला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जेहे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळाशी ओढणी बाळाची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इतिशी स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकार कथा संमत, भाविक भक्त परिसोत, सप्तदशोध्याय गोड हा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु.